तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 1884 भगवान श्रीरामकृष्ण त्याच पूर्वपरिचित खोलीत भक्तांसह बसलेले आहेत. श्रीयुत महिमाचरण, श्रीयुत मनमोहन मास्तर महाशय आणि इतर अनेक भक्त बसलेले आहेत. श्रीरामकृष्ण महिमाचरणांना सांगतायत, तुम्ही संसारी, तुम्ही हेही ठेवा आणि तेही ठेवा, संसारही ठेवा, धर्मही ठेवा. महिमाचरण विचारतायत, हे आणि ते दोन्ही काय खरोखर एकत्र राहू शकतात? श्रीरामकृष्ण सांगतायत, मनातून कामिनी कांचनाचा त्याग झाल्यास ईश्वराकडे मन जातं, जाऊन त्याच्यात मग्न होतं. जो बद्ध तोच मुक्त होऊ शकतो. तुम्हा लोकांच्या पक्षी मनानं त्याग, संसार अनासक्त होऊन करा. त्याने तुम्हाला संसारात ठेवला आहे, त्याला काय करायचं? सर्व काही त्याला समर्पण करा, त्याला आत्मसमर्पण करा, म्हणजे मग काही गडबड व्हायची नाही. मग दिसेल की तोच सारं काही करत आहे. सगळी रामाचीच इच्छा. एक भक्त, रामाची इच्छा याविषयी कोणती गोष्ट आहे? श्रीरामकृष्ण सांगतात, एका खेड्यात एक धार्मिक गोष्टी राही. सगळेच त्याच्यावर विश्वास ठेवत आणि प्रेम करत. कोष्टी बाजारात जाऊन कापड विकी. गिऱ्हाईकाने किंमत विचारल्यास कोष्टी म्हणे, रामाची इच्छा सुताची किंमत 1 रुपया, रामाची इच्छा मेहनत 4 आणे, रामाची इच्छा नफा 2 आणे, रामाची इच्छा कपड्याची किंमत 1 रुपया 6 आणे. लोकांचा इतका विश्वास होता की ताबडतोब पैसे देऊन कपडे घेत. माणूस भक्त होता. रात्री जेवण खाणं आटोपून देवी मंडपात बसून ईश्वराचं चिंतन, नामगुण संकीर्तन करायचा. एक दिवस त्याच रस्त्याने दरोडेखोरांची एक टोळी दरोडा घालायला चालली होती. बोजा वाहून न्यायला त्यांच्याजवळ कुणी नव्हतं. कोष्टी नेहमीप्रमाणे मंडपात बसलेला होता. तिथे त्याला पाहून त्या टोळीतला एक जण म्हणाला, चल आमच्याबरोबर. असं म्हणून त्याचा हात धरून त्याला ते ओढून बरोबर घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी एका घरावर दरोडा घातला. त्यातल्या कित्येक जिन्सा त्यांनी त्या कोष्ट्याच्या डोक्यावर लादल्या. एवढ्यात पोलीस तिथे आले आणि दरोडेखोर पळून गेले. फक्त डोक्यावर बोजा अशा अवस्थेत तो कोष्टी मात्र पकडला गेला. रात्री त्याला ठाण्यात बंद करून ठेवण्यात आलं. सकाळी मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर खटला सुरू झाला. खेड्यातल्या लोकांना हे समजताच ते सगळे तिथे दाखल झाले. मॅजिस्ट्रेटना म्हणू लागले, हुजूर, हा माणूस कधीही दरोडा घालू शकणार नाही. तेव्हा साहेब कोष्ट्यांना म्हणाले, बाबा रे, काय घडलं ते सगळं सांग. कोष्टी म्हणाला, हुजूर, रामाची इच्छा मी रात्री जेवणानंतर सभामंडपात बसून ईश्वर चिंतन करत होतो. रामाची इच्छा इतक्यात एका दरोडेखोरांची टोळी येऊन मला घेऊन गेली. रामाची इच्छा त्यांनी एका घरात दरोडा घातला. रामाची इच्छा माझ्या डोक्यावर ओझं दिलं. रामाची इच्छा तेवढ्यात पोलीस येऊन मला पकडून त्यांनी ठाण्यात ठेवलं. रामाची इच्छा आता मला हुजुरांसमोर आणलं. असा धार्मिक माणूस पाहून साहेबांनी कोष्ट्याला सोडून देण्याचा हुकूम दिला. कोष्टी रस्त्यात मित्राला म्हणाला, रामाची इच्छा मला सोडून दिलं. संसार करणं, संन्यास घेणं सगळीच रामाची इच्छा. म्हणूनच त्याच्यावर सगळं काही सोपवून टाकून संसारातली कामं करा. कुणी गृहस्थ जर जीवनमुक्त होईल तर त्याला वाटल्यास तो खुशाल संसारात राहू शकेल. ज्याला ज्ञानलाभ झाला त्याला सर्वत्र सारखं. श्रीरामकृष्ण सांगतायत, देहाचं सुखदुःख तर आहेच. ज्याला ईश्वर लाभ झाला आहे तो मन, प्राण, देह, आत्मा सारं काही ईश्वराला समर्पण करत असतो. पंपा सरोवरात स्नान करतेवेळी
राम लक्ष्मणांनी सरोवराजवळ जमिनीमध्ये धनुष्य रोवून ठेवली. स्नानानंतर बाहेर आल्यावर लक्ष्मण धनुष्य उपटून बघतो तो त्याला दिसलं की त्याचं टोक रक्ताने माखून गेलेलं आहे. राम ते बघून म्हणाला की लक्ष्मणा बघ बघ, असं वाटतंय की कुणातरी जीवाची हिंसा झाली आहे. लक्ष्मणाने जमीन उकरून बघितलं तो त्याला एक मोठा काळा बेडूक दिसला. अगदी मरणाच्या पंथाला लागलेला होता तो. राम त्याला करुण स्वरानं म्हणू लागला की अरे का बरं तू आवाज केला नाहीस? आम्ही तुला वाचवण्याचा प्रयत्न केला असता. जेव्हा साप धरतो तेव्हा तर तुम्ही खूप ओरडत असता. त्यावर बेडूक म्हणाला, रामा, जेव्हा साप धरतो तेव्हा मी रामा रक्षण कर, रामा रक्षण कर असं म्हणून ओरडत असतो. पण आता दिसलं की रामच मला मारत आहे म्हणून चूप बसलो आहे. आपला आजचा संदेश आहे, अनासक्त होऊन संसार करावा. ईश्वराला सर्वस्व समर्पण केल्यास उमजेल की तोच सारं काही करत आहे. शरणं